पण जे काही सेल्फ एम्प्लॉईज आहेत, जे कुठेही जॉब करत नाहीयेत किंवा त्यांचा स्वतःचा बिझनेस नाहीये, पण स्वतः सेल्फ एम्प्लॉईड म्हणून काम करतात. तर अशा लोकांकडे समजा इन्कमचं प्रूफ नाहीये किंवा आय-टी रिटर्न्स नाहीये, तर मग अशा लोकांनी काय करावं? काही लोकं आहेत ते रेग्युलर बिझनेस करतायत, पण ते आय-टी रिटर्न भरत नाहीत. हां, पण तुमच्या बँकेला एंट्र्या येतायत. तुमचं कॅशमध्ये काही इन्कम येतंय, त्याचं हां, रेकॉर्ड असतं. हां, कॅश बिल असेल, कॅश एंट्री असेल किंवा तुम्ही अजून अदर काही-काहींना कमिशन थ्रू येतंय, पण ते हां, अकाउंटला येतंय. काहींना हां, रेंटल इन्कम येतंय. हां, अशा पद्धतीने काय असेल, हां. पण ते तुम्ही आय-टी रिटर्न भरत नाही. हं. काही बँका अशा आहेत, की त्या फक्त तुमचे बँकेचे ट्रान्झॅक्शन पाहून ओके. किंवा तुमच्या फिजिकली तुमच्या वर्कशॉपला येऊन किंवा हं, खरंच ॲक्टिव्हिटी आहे का? तेवढ्याची हां. पडताळणी करून पण लोन देणारे आहेत. ओह! की असं नाही की तुम्ही सॅलरी असेल तरच तुम्हाला लोन मिळणार. पण बिझनेस मिळतोय. काही-काहींची सॅलरी पण होते, पण हं. ती अकाउंटला येत नाही, कॅशमध्ये येते. ओह! अशांना पण लोन आपण देतो, की असं नाही की माझे कुठे ऑन रेकॉर्ड सॅलरी नाही. फक्त त्या ज्या प्रोसिजर आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. थोड्याशा फक्त फरक आहे त्याच्यामध्ये. ओके. पण लोन तुम्हाला घेता येतं.